नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। समोर आज एक एक्झाम्पल देते। आता फालतूची बडबड करायची नाही, डायरेक्ट आपल्या शिकायला सुरुवात करायची। एक्झाम्पल आहे, श्यामने एक वस्तू 500 ला खरेदी केली आणि ती 600 ला विकली। 500 ला घेतली भाऊने आणि 600 ला विकली, तर त्याला नफा झाला की तोटा, आणि झाला तर किती पर्सेंट। म्हणजे त्याच्यावरून आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं, आपल्याला आज प्रॉफिट आणि लॉस हा आज कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत आपण, आणि तो एकदम सविस्तरपणे जाणून घ्यायचा आहे, शिकायचा आहे। तर इथे प्रॉफिट आणि लॉस हा कन्सेप्ट आहे। इथे काय केलंय, श्याम भाऊने 500 रुपयाला एक वस्तू घेतलेली आहे, म्हणजे खरेदी किंमत आहे 500 रुपये। खरेदी किंमत 500 रुपये आहे आणि विक्री किंमत किती आहे, विक्री आहे 600 रुपये। आता आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय प्रॉफिट झाला का लॉस। सहसा प्रॉफिटच झाला असेल, नाही तर लॉस झाला असेल, कारण प्रॉफिट हा सगळ्यांच्या आवडतीचा विषय असतो। तुमचं खाजगी आयुष्य असू द्या, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा फायदा झालेला असतो, प्रॉफिट 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 झालाच पाहिजे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीतून। म्हणून मला असं वाटतं की प्रॉफिट हा सगळ्यांचा आवडतीचा विषय असतो। बरं चला ते सोडत जाऊ द्या, श्याम भाऊचा आपण बघूया भाऊने काय मॅटर केलेला आहे। 500 ला खरेदी केली आहे आणि विक्री 600 ला केली आहे, म्हणजे प्रॉफिट। व्हॉट इज मीन बाय प्रॉफिट। प्रॉफिट काय आहे भाऊ, प्रॉफिट म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, म्हणजे खरे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत। भावने कितीला केलेलं आहे, सेल कितीला केलं आहे, म्हणजे विक्री कितीला केली आहे 600 रुपीजला विक्री, आणि कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी कितीला केली 500 रुपीज, किती आलं 100 रुपीज। आरएस प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट भावला 100 रुपये झालेला आहे। कारण का, कारण की त्याने 500 रुपयाला खरेदी केली आणि 600 ला विकली, म्हणजे इथं सरळ सरळ दिसतंय 600 मायनस 500 100, भाऊला श्यामला 100 रुपये प्रॉफिट झालेला आहे। आता आपला अर्धा प्रश्न इथं सुटलेला आहे, म्हणजे कुठपर्यंत, त्याला नफा झाला की तोटा, तर त्याला प्रॉफिट झालेला 100 रुपये। कारण काय आहे इथं, सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस। सेलिंग प्राइस 600 रुपीज, 600 रुपये ही सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा ग्रेटर आहे 600, म्हणजे सरळ सरळ आपल्या लक्षात येते प्रॉफिट झाला श्याम भाऊने। काय विषय केला, काय केलं त्यालाच माहिती, पण त्या भाऊने 100 रुपये प्रॉफिट केलेला आहे, म्हणजे आपला अर्धा प्रश्न सुटलेला आहे। 100 रुपये भाऊला प्रॉफिट झालेला आहे। इथे आपण लिहूया तोपर्यंत प्रॉफिट, प्रॉफिट किती झालेला आहे 100 रुपीज। आरएस आता नेक्स्ट, आणि जर त्याला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर तो किती पर्सेंट मध्ये झाला। आता मागच्या लेसन मध्ये पर्सेंटेज आपण शिकलेलोच आहोत, तेच आपल्याला इथं ट्रिक अप्लाय करायची। पर्सेंट किती झाला, काय प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट डिवाइड बाय सीपी इंटू 100। प्रॉफिट किती झालेला आहे भाऊला 100 रुपये, श्यामला 100 रुपये प्रॉफिट, आणि सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत 500 इंटू 100। 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 5 1 5, 5 2 10, आणि उरलेला 0, म्हणजे 20%। प्रॉफिट जो आहे भाऊचा 20% झालेला आहे एका दिवसामध्ये। त्याने काय केलं, श्यामने 500 ला एक वस्तू घेतली, 600 ला विकली, 100 प्रॉफिट झाला, आणि किती पर्सेंट मध्ये काढायचं होतं आपल्याला, कारण आपल्या पुढच्या प्रश्नात ते विचारलं होतं। म्हणून प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट डिवाइड बाय सीपी इंटू 100। सीपी मीन्स कॉस्ट प्राइस डिवाइड बाय इंटू 100। आपण काय केलं, प्रॉफिट किती 100 झालेला होता, डिवाइड बाय 500 सीपी इंटू 100, म्हणजे 100। शून्य कटले, शून्य कटले, 20, प्रॉफिट फायनल त्याचा 20% झाला। या एक्झाम्पल मधून तुम्हाला काय शिकलं, समजलं असेल की प्रॉफिट आणि लॉस कसा फाइंड आउट करायचा, ते आपण या एक्झाम्पल मधून शिकलो आहोत। आता सेम मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो प्रॉफिट आणि लॉसचं, जे आता मी तुम्हाला सांगितलं अगदी सेम तसंच, थोडस वेगळं। आता राजूने एक वस्तू 1023 रुपीजला घेतली आणि त्याने ती विकली कितीला 9230 आरएस ला विकली। आता सेम इथे पण काय करायचं आहे, आता नफा की तोटा झाला, तोटा झाला,
हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. घेतली की तिला राजूने एक वस्तू 1023 RS आणि विकली आहे 9230 ला विकली आहे. तर नफा झाला की तोटा झाला हे फाइंड आउट करायचं आहे. सेम आता याचं तुम्ही अनालिसिस करायचं. मी जसं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं, एक्झाम्पल समजून सांगितलं, तसंच याचं तुम्ही अनालिसिस करायचं. खरेदी किंमत किती, विक्री किंमत किती, त्याचं अनालिसिस करायचं आणि याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करायचं. थोडक्यामध्ये आज लेसन मध्ये हे शिकलो, प्रॉफिट आणि लॉस कसा फाइंड आउट करायचा, काय करायचा, हे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात आलं असेल आशा करतो. याचं मला अनालिसिस करायचं, आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करायचं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, धन्यवाद.